संस्कार, जिद्द आणि कठोर परिश्रम घेतल्यास आपल्या घरातही अशी ज्ञानेश्वरीताई नक्कीच तयार होऊ शकते. कर्मवीर भाऊराव पाटील आणि ज्ञानेश्वरीच्या आईवडिलांना गॉडफादरचाही सलाम. MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना काय करावं आणि काय करू नये, असा हा ज्ञानेश्वरीताईंचा आजचा अभिनव विद्यार्थी राष्ट्रहिताचा 10 मिनिटांचा MPSC आणि UPSC ची तयारी करताना विद्यार्थ्यांनी काय करावं आणि काय करू नये यासाठी मार्गदर्शन करणारा ज्ञानेश्वरी मॅडमचा हा 10 मिनिटांचा क्रॅश गायडन्स सेमिनार पाहायला विसरू नका. फक्त गॉडफादर मीडिया. 100% विश्वास ठेवू नका. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आता आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर सर्च केलं तर मी कुठेही तुम्हाला मिळून येणार नाही. मी ना फेसबुक यूज करते, ना मी अजून इंस्टाग्राम, ट्विटर. मला ते सगळं आणि प्रतिष्ठा मिळवणं हेच आपलं उद्दिष्ट कधीच ठेवायचं नाही. तुम्ही तुमचं पहिलं उद्दिष्ट जीवनामध्ये काय असलं पाहिजे तर ते म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहाल. तुम्ही जर आनंदी राहाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाला, तुमच्या जवळच्या व्यक्तींना आनंदी ठेवू शकता. तुम्ही करिअर निवडताना सुद्धा, आता समजा मी स्पर्धा परीक्षा दिली आहे म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षा द्यायचं आणि तेच एक करिअर खूप चांगलं आहे किंवा हे अजिबात नाही असं. आजकाल तर खूप सारे क्षेत्र आहेत की जिथे तुम्हाला करिअर करण्याच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. ते फक्त तुम्ही शोधायचं आहे की तुम्हाला कशात आनंद मिळणार आहे आणि तुम्ही असं क्षेत्र निवडायचं की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची आर्थिक विकास होईलच, पण त्याच बाबतीत ते काम करताना तुम्ही स्वतः ते काम एन्जॉय कराल आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहाल. त्याच्यामुळे दुसरं लोक काय करतात हे न बघता तुम्हाला स्वतःला काय करायचंय, तुमचे पॉझिटिव्ह पॉइंट्स कुठले, तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये उजवे आहात हे आपण आपलं ओळखून मग त्याच्यावर आपण करिअरचा वगैरे पण निर्णय घ्यायचा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भावनांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या जर भावनांवर आपण ताबा नाही ठेवला तर लोक आपला गैरफायदा घेतात, हे लक्षात घ्या. खूप कमी बोला आणि आपण जे रिॲक्ट करतो, काही काही लोकांना खूप पटकन रिॲक्ट करण्याची सवय असते, खूप लवकर चिडण्याची, खूप लवकर कुठलीही रिॲक्शन देण्याची. तर कमीत कमी बोला आणि जास्तीत जास्त ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. यात नक्कीच आपला फायदा होतो. त्यानंतर स्वतःमध्ये आत्मविश्वास बाळगा. तुम्ही तुमच्या बोलण्यात, बसण्यात, तुमच्या वागण्यात आत्मविश्वास जाणवला पाहिजे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या सगळ्या जे स्किल्स आहेत ते डेव्हलप कराल आणि तुम्ही स्वतःवर वेगवेगळ्या पातळींवर तुम्ही स्वतःला सिद्ध कराल आणि तुम्ही स्वतःला घडवाल. त्यानंतर तुम्ही आपल्या ज्या कमतरता आहेत, आपण असं नसतो की कुठलाही व्यक्ती परिपूर्ण नसतो. आपले काही पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात, काही निगेटिव्ह पॉईंट्स असतात. तुम्ही आपले निगेटिव्ह पॉईंट्स कधीच समोरच्याला सांगू नका. समोरचा व्यक्ती त्याचा गैरफायदा घेणार. असंच आता माझ्या शाळेची आठवण आहे तुम्हाला सांगते. म्हणजे मी 5वीला असताना एकदा गृहपाठ करायचं विसरले आणि मी माझी मैत्रीण होती, तिला सांगितलं अगं मी चुकून, म्हणजे मी जाणून बुजून नाही केलं पण चुकून मी गृहपाठ विसरलीये करायचं. आणि सर आले आणि सरांच्या काही लक्षात नव्हतं, पण तिच्या लक्षात आलं की हिने गृहपाठ केलेलं नाहीये. तिने लगेच सरांना सांगून दिलं की सर आपला कालचा गृहपाठ चेक करायचा बाकी आहे. आणि मग सरांनी गृहपाठ चेक केले आणि जेव्हा मला छडी बसत होती ती माझ्याकडे बघून हसत होती. आता हे तर खूप मायनर एक एक्झाम्पल झालं, हे आपल्या जीवनाशी निगडीत आहे म्हणून मी हे एक उदाहरण दिलं, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. आपले निगेटिव्ह पॉईंट्स कधीच समोरच्याला सांगायचे नाही. त्यानंतर आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत असं मला वाटतं. आपल्या कुटुंबाच्या प्रती आपल्या काय काय जबाबदाऱ्या आहेत आणि आपल्या जबाबदाऱ्या आपण कधीच दुसऱ्यांवर ढकलायच्या नाही. याच्यामुळे दुसरे जे आपण ज्याच्यावर जबाबदारी आपली ढकलतो ते नाते प्रेमापोटी आपल्या जबाबदाऱ्या पारही पडतील, पण कळत न कळत त्यांच्यावर त्याचा खूप मोठा ताण निर्माण होत असतो. आणि आपल्याला जर आपल्या कुटुंबाला खुश ठेवायचं असेल तर आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर
आपण जनरली आपले आई वडील कसे वागतात किंवा आपल्या आजूबाजूचा समाज कसा वागतो याच्याकडे बघून आपली जडणघडण होत असते. बऱ्याचशा चुकीच्या बरोबर गोष्टी आपण बघत असतो घरामध्ये सुद्धा किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर याच्यामध्ये चूक बरोबर तुम्हाला ठरवून फक्त सकारात्मक त्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करून ज्या नकारात्मक गोष्टी घडत असतात त्याच्यातून धडा घेऊन आपण आपल्यामध्ये बदल करायचे. आपण जनरली कौटुंबिक हिंसाचाराच्या गोष्टी बघतो. आपल्याला असं वाटतं की एखाद्या महिलेला अशीच वागणूक दिली पाहिजे, परंतु तसं नसून समाजामध्ये तिला सन्मानाची एक स्थान प्राप्त झालं पाहिजे. हे विचार तुम्ही तुमच्या शालेय जीवनात असल्यापासूनच तुमच्यामध्ये डेव्हलप झाले पाहिजे की कुठली गोष्ट चूक आहे, कुठली गोष्ट बरोबर आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की आपण वडीलधारी माणसं आपल्याला काही सल्ला देत असतात आणि आपल्याला तेव्हा वाटतं की हे काय बडबड करतायत, हे काय बोलतायत, मला तर याची म्हणजे आपल्याला ते युजलेस वाटतं, पॉइंटलेस वाटतं, सेन्सलेस वाटतं. पण मलाही वाटायचं तसं. पण मी आता मागे बघून माझ्या ज्या चुका झाल्या आणि वडीलधाऱ्या माणसांनी जे सल्ले मला दिलेले होते, काही मी आत्मसात केले, काही इग्नोर केले. पण ट्रस्ट मी, त्यांनी आपल्यापेक्षा हिवाळे पावसाळे जास्त बघितलेले असतात. त्यांचे आयुष्य जगण्याचा अनुभव जास्त असतो. त्याच्यामुळं ते जे सल्ले देतात तर ते सिरियसली घ्या, त्याच्यावर ॲटलिस्ट विचार तरी करा. त्यांच्या सल्ल्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्यानंतर तुम्ही कुठलाही निर्णय घ्याल, तो करिअरच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात असेल, तुम्ही कुठलेही जे निर्णय घेणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबाचा विचार करा की त्या निर्णयाने तुमच्या कुटुंबावर काय इफेक्ट होणार आहे. तुम्ही समाजाचा विचार कधीच करू नका, कारण की आपण बऱ्याचदा फक्त समाजाचा विचार करून बरेचसे चुकीचे त्याचं बर्डन घेऊन की हे लोक काय म्हणतील किंवा कोण आपल्याला काय म्हणेल याचा विचार करून आपले निर्णय आपण घेत असतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात पुढे जाऊन. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद आहे किंवा तुमचं कुटुंब ज्या गोष्टींमुळे आनंदी राहणार आहेत तेच निर्णय आपल्याला घ्यायचे. त्यानंतर कुठल्याही गोष्टीचा अतिविचार करायचा टाळा. आपण काही काही गोष्टींचा विनाकारण खूप विचार करतो, ज्याच्यामुळे आपण जी व्यक्ती अतिविचार करते ती मला असं वाटतं ती तिच्या पास्ट किंवा फ्युचरमध्ये जगत असते, ती प्रेझेंट काळामध्ये जगूच शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमच्या प्रेझेंटमध्ये जगायचं असेल याच्यामध्ये तुमचं नुकसानच होणार आहे. तुम्हाला जर प्रेझेंटमध्ये जगायचं असेल तर तुम्ही अतिविचार करायचा टाळा. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अशा घटना घडत असतात ज्या सकारात्मक असतात, काही नकारात्मक असतात, परंतु आपण नेहमी कुठलीही घटना घडली तर त्याचा सकारात्मकच विचार करायचा. समजा आपण एखाद्या परीक्षेमध्ये नापास झालो तर त्याच्यामध्ये आपल्या काय चुका झाल्या, आपल्याला त्याच्यामधनं काय इम्प्रूव्ह करायचंय हे लक्षात घेऊन आपण ती गोष्ट तिथेच सोडून द्यायची, ना की आपण त्याच्यावर डिप्रेशन घेऊन आपण चुकीच्या मार्गांकडे वळायचंय. त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांचं कधीच वाईट करू नका. कर्मा म्हणून एक गोष्ट असते, पृथ्वी गोल आहे, आपण जे दुसऱ्यांसोबत करतो तेच आपल्यासोबत होत असतं. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचं वाईट करण्यामध्ये आपली एनर्जी आणि वेळ कधीच वाया घालू नये. आपण कधीही सर्वगुणी संपन्न नसतो. खूप साऱ्या आणि प्रत्येकामध्ये सर्व स्किल्स असतील असं नाहीये. खूप सारे गुण असतात जे आपल्यामध्ये नसतात देखील, पण आपल्याकडे संधी असते, वेळोवेळी आपल्याला ती प्राप्त होत असते की आपण ते गुण आपल्यामध्ये, ते स्किल आपण आपल्यामध्ये डेव्हलप करून घेऊ शकतो. याच्याबद्दल मी एक आठवण माझी इंटरव्ह्यूच्या वेळेसची सांगेल की मला इंटरव्ह्यूमध्ये एक प्रश्न विचारला होता की एक अधिकारी मध्ये काय तुम्हाला असं वाटतं की कुठले गुण असले पाहिजे. आता मी जनरली तेच उत्तर दिलं जे सर्वजण देतात की तो अधिकारी प्रामाणिक असला पाहिजे, तो जे काही काम आपल्याला अपेक्षित आहे समोरच्या व्यक्तीला आपल्याकडनं तर ते त्याने पूर्ण 100% करणं अपेक्षित आहे, मग तो त्याने भ्रष्टाचार नाही केला पाहिजे. जनरल आपलं जे उत्तर आहे तेच मी दिलं. परंतु आता मी ऍक्च्युअल जेव्हा फील्डवर काम करते आणि मला जर आता कोणी प्रश्न विचारेल की एका अधिकाऱ्यामध्ये कुठली क्वालिटी पाहिजे तर मी एकच क्वालिटी सांगेल की अधिकाऱ्याला आपल्या अधीनस्थ जो स्टाफ आहे, जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं फक्त काम करून घेता आलं पाहिजे. हे स्किल पाहिजे तुमच्याकडे, तरच तुम्ही. आता मी
जिल्ह्याचे प्रमुख म्हणून काम करते. तर आता मी हे स्किल डेव्हलप करते, बरंचसं स्किल माझं डेव्हलप झालंय, की मेन म्हणजे आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेता आलं पाहिजे. हे सगळ्यात मोठी क्वालिटी मला असं वाटतं. त्याच्यानंतर आपली जवळच्या व्यक्ती सोडता कुठल्याच व्यक्तींवर 100% विश्वास ठेवू नका. आपल्याला बऱ्याचशा व्यक्ती अप्रोच होत असतात आणि हे लक्षात ठेवा की त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या मनामध्ये काहीतरी त्यांचा हेतू असतो, त्याच्याशिवाय ते आपल्याशी अप्रोच होत नाही आपले जवळचे व्यक्ती सोडता. त्याच्यामुळे तुम्ही 100% कधीच कुणावर विश्वास ठेवू नका, असं मी तरी सांगेन. आणि कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आता समजा करिअरमध्ये मी मागाशी म्हटल्याप्रमाणे फक्त स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होणं हे सगळ्यात बेस्ट करिअर आहे असं मी म्हणणार नाही. खूप माझ्या मैत्रिणी आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्या आणि खूप चांगलं काम करत आहेत. आणि मी ग्रॅज्युएशनला असताना मी तर कृषीची पदवी घेतली, पण मी शेतात कधीच गेली नाही. त्या कृषी पदवीचा काही उपयोग आहे का सांगा. पण आमच्या बरोबरच एक असा आमचा बॅचमेट आहे की ज्याने ऍक्च्युअल त्याला शेती करायची होती म्हणून त्याने कृषी पदविका अभ्यासाला प्रवेश घेतला होता आणि तो आज प्रगतिशील शेतकरी म्हणून तो काम करतोय आणि अतिशय चांगलं काम करतोय. तो शेतीतून चांगलं अर्थार्जन कमवतोय, अतिशय चांगली आर्थिक प्रगती त्याने केलेली आहे, ज्याचा म्हणजे अभिमान वाटावा इतकं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठलंही काम छोटं नाहीये. तुम्ही फक्त क्षेत्र निवडा जे तुमच्यासाठी बेस्ट असेल. त्यानंतर शेवटी मी एवढंच म्हणेल की स्वावलंबी व्हा. कोणावरही कधीही कोणत्याही गोष्टींसाठी अवलंबून राहू नका. जसं आपल्याला कर्मवीरांना मी सांगितलंय स्वावलंबनाचं महत्त्व, त्यामुळे तुम्ही स्वावलंबी व्हा, खूप मोठे व्हा, खूप प्रगती करा तुमच्या जीवनामध्ये. वाईट सवयींपासून प्रवृत्त व्हा. आजकाल हे फोन, यूट्यूब, हा जो सोशल मीडिया आहे याच्यामुळे खरं तर आपण पॉझिटिव्ह गोष्टी घेण्यापेक्षा निगेटिव्ह गोष्टी त्याच्यातून जास्त घेत असतो. मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की आपण मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर सर्च केलं तर मी कुठेही तुम्हाला मिळून येणार नाही. मी ना फेसबुक यूज करते, ना मी अजून इंस्टाग्राम, ट्विटर मी काहीच यूज करत नाही. मला ते सगळं युजलेस वाटतं. लोकांच्या जीवनामध्ये काय चाललंय याचं तुम्हाला काय घेणं देणं आहे. ते काय करतायत, ते फोटोज टाकणार, ते व्हिडिओ शेअर करणार, त्याच्यामध्ये आपण आपला वेळ का वाया घालवायचा. मला तर हे बिलकुल आवडत नाही. मी ते जॉईनच केलेलं नाही. मी फक्त व्हॉट्सअप यूज करते. ते देखील आता कामाच्या अनुषंगाने बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप असतात आणि ते आपल्याला आता गरजेचं आहे म्हणून मी ते यूज करते. अदरवाईज मी व्हॉट्सअप सुद्धा यूज केलं. तर मला एवढंच सांगायचं आहे की विनाकारण म्हणजे काही चुकीच्या याच्यामध्ये तुमचं आता वय असं आहे की तुम्हाला चूक आणि बरोबर समजणं तेवढी समज नसते, परंतु तुम्हाला जे वाटतं की तुम्हाला सल्ला देऊ शकतील, तुम्हाला ज्या जवळच्या व्यक्ती वाटतील त्यांच्याशी तुम्ही डिस्कशन करून तुमच्या जीवनाबद्दलचे निर्णय घ्या. माझ्याकडून तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पद्मभूषण डॉक्टर कर्नल भाऊराव पाटील यांच्या 136व्या जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील म्हस्के तर प्रमुख उपस्थितीत रयतचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण कडू पाटील होते. यावेळी जनरल बॉडी सदस्य बीजी आंधळे, रवींद्र देवकर पाटील, एकनाथ घोगरे पाटील, प्राचार्य शेळके सर, अंगद काकडे सर, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे मॅडम, अलका आहेत, संजय ठाकरे यांच्यासह पालक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर शरद दुधाट सर यांनी केले. गॉडफादर मीडियासाठी हर्षितासह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, MG विद्यालय, प्रवरानगर, तालुका राहता.